सुप्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर असलेले दक्षिण सोलापूर मधील कासेगाव येथील सौ तनुजा किशोर मुळे यांचा हा सुप्रसिद्ध असा मसाला उद्योग 2017 मध्ये गावात प्रेरिका त्या गावात आल्या. त्यानंतर आम्हाला उमेदची ओळख झाली. काय केलं, उमेदचे फायदे सांगितले. गट चालू झाल्यानंतर मग आम्हाला बचतीची पण सवय झाली. सुरुवातीला मी 5,000 कर्ज घेतलं. 5,000 कर्जातून मी एक 5-10 किलो मसाला तयार केला. ढाबे म्हणा, हॉटेल म्हणा, किराणा दुकान, जे पाहुणे रावळे त्यांना थोडं थोडं शॅम्पल देत गेले. माझा मुलगा नाशिकला होता. होती माझ्या तिट्याची भाजी. ते खाल्ल्यानंतर मला नाशिकच्या हॉस्टेलची तर एकदमच मला 50 किलोची ऑर्डर आली. मधून मी 20,000 घेतले कर्ज आणि परत 20,000 ते कर्ज घेऊन परत अंतर्गत ग्रामसंघाचा अंतर्गत 50,000 घेतले आणि त्या मसाल्याची मी ऑर्डर पूर्ण केली. मसाला मी सगळ्या चुलीवर भाजते. मसाल्याची क्वालिटी बाजारात जास्त चालली. मी 3 प्रकारच्या मिरच्या वापरते. एक गुंटूर चवीसाठी वापरते, जे आपली गावरान मिरची असते ते तिखटपणासाठी वापरते, आणि कलरसाठी जी बेडगी मिरची असते ती वापरते. त्यामुळे माझी बाजारात मसाल्याला खूप मागणी आली, कारण त्याच्यात कुठलंच आरोग्याला हानी होईल असं काहीच पदार्थ वापरत नाही. पारत डंकात कांडून आणते. पारामध्ये काढल्यानंतर त्याची चव वेगळीच लागते. माझं लेबल पॅकेजिंग चांगलं असल्यामुळं लोकांना थोडस ते आकर्षक वाटायला लागलं. हा व्यवसाय जो मी केला, हा उमेद अभियानामुळेच मला म्हणजे उभारी मिळाली. कारण परिस्थिती पण नव्हती, एकदम बेताची परिस्थिती, मुलांची शिक्षण, हातात पैसे नव्हते. ज्या वेळेला मी ह्या उमेद अभियानाला जोडली गेले, त्यानंतर जे स्वप्न होतं ते स्वप्न उमेद अभियानामुळे पूर्ण झालं.